हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण TYBA PSY 308 या बुक्समधून IMP टॉपिक्सवरती चर्चा करणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। तर चला आपण मानसशास्त्रीय प्रयोग व चाचण्या कार्यपुस्तिका याविषयी बोलूया। बरेच विद्यार्थी मला विचारत होते की प्रयोग करून दाखवा, तर मी तुम्हाला आज एक छोटा प्रयोग करून दाखवते आहे। खरं तर हा प्रयोग आपल्या प्रयोगशाळेमध्ये करायचे असतात, कारण तिथे त्याचे सर्व इन्स्ट्रुमेंट असतात। जेव्हा 12 तारखेला तुमचं प्रॅक्टिकल होईल तेव्हा तुम्हाला हे प्रयोग करून दाखवले जातील आणि तिथेच तुम्हाला ही बुक्स सॉल्व करायची आहे। तेव्हा तुम्हाला तिथं सांगतील तसं तुम्हाला या बुक्समध्ये लिहून काढायचं आहे। किंवा तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही आधी तुमच्या सरांना किंवा टीचरांना एक शब्द विचारून बघा, ते तुम्हाला जसं सांगतील तसं तुम्ही बुक्समध्ये लिहून काढा। तर चला आता आपण याच्यावरती मी तुम्हाला आधी थोडंसं वाचून दाखवते, थोडक्यात माहिती देते आणि मग तुम्हाला एक प्रयोग करून दाखवते। दृष्टिवेदन संबंधी प्रयोग। तर दृष्टिवेदन हे सर्व वेदनाभुवापैकी महत्त्वाचं वेदन होय। तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे सप्तरंग आणि त्यांच्या मिश्रणातून निर्माण होणारे असंख्य रंगछटा आपल्या नित्य अनुभवाच्या असतात। जसं याच्यामध्ये हे सप्तरंग दिलेले आहेत त्याच्यावरच मी तुम्हाला एक प्रयोग दाखवणार आहे। तर तो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते। मी आणि माझे वर्तन या अभ्यासक्रमात आपण हे शिकलो की आपला रंगानुभव हा प्रकाश लहरीच्या लांबीवर किंवा विस्तारावर अवलंबून असतो। 2 व अधिक लहरीच्या मिश्रणामुळे आपल्याला संमिश्र रंगछटा दिसतात। या घटनेला प्रकाश उद्दीपक मिश्रण अथवा रंग मिश्रण असे म्हणतात। रंग मिश्रण 3 प्रमुख नियमानुसार घडत असते, ज्यापैकी 2 नियमाचा अनुभव एका साध्या प्रयोगाद्वारे घेता येतो। प्रयोग क्रमांक 1, प्रकाश उद्दीपक मिश्रण। प्रकाश उद्दीपक मिश्रणाच्या 2 मुख्य नियमाचा पडताळा पाहणे। 1 मध्यस्थ रंगाचा नियम, 2 पूरक रंगाचा नियम। साहित्य 1 वा 2 रंगचक्रे, दुसरं विविध रंगाच्या चकत्यांचा संच। रंगचकत्या तयार मिळतात अथवा रंगीत कागदातून कापून बनवता येतात। 2 वर्तुळाकार चकत्या एकमेकात अडकवून धातूच्या रंगचक्रावर बसवल्या जातात। प्रयोजक त्याला हव्या त्या प्रमाणात चकती, चाकू वा उघडी ठेवू शकतो। तसेच रंगचक्राची गती कमी जास्त करू शकतो। तर पेज नंबर 2 वरती त्यांनी दिलेलं आहे मागचं पेज ही पद्धती। नियम कसा आहे रंगचक्राचा? या नियमानुसार रंगवर्तुळाच्या कोणत्याही अर्धभागातील 2 विशुद्ध रंग एकमेकात मिसळले असता त्यांच्या दरम्यानची रंगछटा दिसते। या नियमाचा पडताळा पाहण्यासाठी पुढील कृती करावी। जसं की त्यांनी सर्व कलर थोड्या प्रमाणात आपल्याला इथं लिहून दिलेले आहेत। तर तांबड्या व पिवळ्या रंगाच्या चकत्या रंगचक्राला लावून एकमेकांमध्ये अशा प्रकारे अडकवा की तांबडा 80% दिसेल व पिवळा फक्त 20% दिसेल। आता रंगचक्राला गती द्या। पूर्ण गती आल्यावर कोणता रंग दिसतो त्याची नोंद करा। तसंच घटक रंगाचे प्रमाणही लिहून ठेवा। तांबडा व पिवळा समसमान ठेवा व मिश्र रंगाची नोंद करा। आधीच्या व आताच्या रंगानुभवात कोणता फरक जाणवतो? 3 पिवळा 80% व तांबडा 20% ठेवून पुन्हा क्रमांक 2 प्रमाणे मिश्र रंगाची नोंद करा। या 3 टप्प्यामधून तुमच्या लक्षात येईल की मिश्र रंगाच्या अनुभवाचे 2 मुख्य घटक आहेत, रंग आणि संपृक्तता। तुमच्यापाशी 2 रंगचक्रे असल्यास या 2 घटकाच्या भिन्नतेचा अनुभव तुम्हाला नक्कीच घेता येईल। त्यासाठी प्रथम एका चक्रावर समान प्रमाणात पिवळा व तांबडा ठेवा। दुसऱ्या चक्रावर पूर्ण संपृक्त नारंगी चकती व पांढरी चकती त्याच प्रमाणात ठेवा। दोन्ही चक्रे पूर्ण गतीने फिरू लागल्यावर दोन्ही मिश्र रंग पहा। ते असमान वाटल्यास त्यांना समान करण्यासाठी तांबडा व पिवळा यांचे प्रमाण थोडे बदला। आता दोन्ही रंगानुभव समान होतील। म्हणजे त्यांनी आपल्या याच्यात दिलेलं आहे की काही प्रयोगामध्ये 80% व 20% आपल्याला रंग घेऊन ते रंगचक्राला गती देऊन कोणता रंग दिसतो तो बघायचा आहे। नंतर मग समान प्रमाणात पिवळा व तांबडा ठेवायचा आहे। पूर्ण त्याला गती देऊन आपल्याला बघायचं कोणता रंग दिसतो। असे वेगवेगळ्या रंगांचे आपल्याला जोड्या लावायच्या आहे। समान संपृक्ततेचा अनुभव मिळवण्यासाठी एका चक्रावरील तांबडा पिवळा स्थिर ठेवा व दुसऱ्या चक्रावरील पांढऱ्या रंगाचे प्रमाण दोन्ही मिश्र अनुभव समान करण्यासाठी हवे त्या प्रमाणात बदला। ही समानता संपृक्ततेची आहे। 5 वरील 1 ते 4 प्रमाणाची कृती इतर रंगाबाबत करून पहा। उदाहरणार्थ हिरवा आणि निळा किंवा हिरवा आणि पिवळा। प्रत्येक मिश्रणाच्या वेळी घटक रंगाचे प्रमाण लिहून ठेवा। उदाहरणार्थ त्यांनी दिलेले आहे आपल्याला की पिवळा, तांबडा, नारंगी, पांढरा असे। तर वरील सर्व मिश्रणामुळे रंगवर्तुळाकाराच्या एका अर्धभागातील 2 प्रमुख रंगाच्या दरम्यानचा रंगानुभव येत असल्याने उदाहरणार्थ तांबडा, पिवळा, नारंगी अथवा पिवळा, हिरवा,
पिवळट हिरवा या नियमांना मध्यस्थ रंगाचा नियम असे म्हटले जाते. आता आपण प्रयोग बघू. इथे आपण एक छोटासा प्रयोग करून बघू. इथं मी डिस्क घेतली आहे, तुम्ही बघू शकता. ही जुनी डिस्क आहे, याला मी रंगीत कलरचा पेपर चिपकवला आहे 7 रंगांचा, आणि इथं मी एक मोटर घेतलेली आहे. तर आपण आता या 7 रंगांना गती दिल्यावरती कोणता रंग दिसतो ते आपण बघू. तर बघा, मी आता त्याला गती देत आहे. हळूहळू करता करता आपल्याला गती वाढवायची आहे. साईडच्या चकतीमध्ये आपल्याला ग्रे कलर सारखं वाटत आहे आणि मध्ये आपल्याला पांढरा रंग मिळत आहे. स्टॉप केलं, मध्ये पांढरा आणि साईडला ग्रे कलर वाटतो. पुन्हा बघू. अशा पद्धतीने आपल्याला 12 तारखेला तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये तिथं प्रयोग करून दाखवतील आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहे बुक्समध्ये. मानसशास्त्रीय प्रयोग खरं तर प्रयोगशाळेतच करतात, पण मी तुम्हाला एक समजण्यासाठी छोटासा प्रयोग करून दाखवला. तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा.